So we have started the strain gauge transducer. Okay. And now we are studying the working principle of the strain gauge. Okay. So basically strain gauge, it is composed of Wheatstone bridge having 4 arms. Into that 4 arm, 4 resistance are there, R1, R2, R3. Okay. And in 4th arm, there is a winding which is having variable resistance, that resistance, it will going to vary based on the external force, stress, strain, or we can say that pressure. Okay. The resistance of the 4th arm, it will be going to varied based on the external force applied on the strain gauge. Okay, strain gauge. Okay. So whenever there is unequal resistance between the arm 1 and 2 and arm 3 and 4, there is unbalance will exist in the Wheatstone bridge. Okay. So as we know that under balanced condition, output voltage across these 2 terminals of the Wheatstone bridge is equal to 0. Okay, is equal to 0. If we measure the voltage between these 2 terminals under balanced condition is equal to 0. We can say that whenever R1 equal to R2 equal to R3 equal to R4, in that case, we can say that Wheatstone bridge is under balanced condition. Okay. So whenever there is unbalance, whenever there is a change in resistance of the 4th arm, there is unbalance will exist in the Wheatstone bridge. Okay. So we can say that unbalance means there is a no equal voltage drop across the resistance R1, R2, R3 and R4. Since R4 will going to change. Okay. आता आपल्याला माहिती आहे की Wheatstone ब्रिज चा यूज करून आपण स्ट्रेन गेजला काय करतो आहे, रिअलाइज करत आहोत. ठीक आहे, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल स्टडी करतो आहोत. तर आपल्याला माहिती आहे Wheatstone ब्रिज हा अंडर बॅलन्स्ड कंडिशन मध्ये त्याच्या आउटपुट टर्मिनलच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज हे 0 असतं. तर ते का असतं, कारण R1, R2, R3 आणि R4 किंवा जे काही 4 ब्रांचेस आहेत, जे काही 4 आर्म्स आहेत Wheatstone ब्रिजच्या, त्यांच्यामध्ये असणारा रेजिस्टन्स हा सेम असतो. आणि मग रेजिस्टन्स सेम असल्यामुळं त्या 4 आर्म मध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप हा इक्वल असतो. मग जर 2 टर्मिनल मध्ये जर होणारा व्होल्टेज ड्रॉप इक्वल असेल, म्हणजेच या R1 च्या अक्रॉस होणारा व्होल्टेज ड्रॉप इक्वल असेल, R2 च्या अक्रॉस होणारा व्होल्टेज ड्रॉप इक्वल असेल, R3 च्या अक्रॉस होणारा व्होल्टेज ड्रॉप इक्वल असेल आणि R4 च्या अक्रॉस होणारा व्होल्टेज ड्रॉप जर इक्वल असेल, तर आपण या 2 आउटपुट टर्मिनलच्या अक्रॉस जर व्होल्टेज मेजर केला तर ते इक्वल टू 0 असतं. का? कारण ते रिझल्टंट असेल कुणाचा, या 4 आर्मच्या व्होल्टेजचा. ठीक आहे, बॅलन्स्ड कंडिशन मध्ये हा 0 आहे. पण जेव्हा केव्हा बॅलन्स्ड कंडिशन ही लॉस्ट होते, म्हणजेच एका 4 पैकी एका ब्रांचचा रेजिस्टन्स हा व्हेरिएबल होतो किंवा कमी जास्त होतो, तेव्हा आपला Wheatstone ब्रिज हा अनबॅलन्स्ड कंडिशन मध्ये येतो. मग आपल्याला माहिती आहे स्ट्रेन गेज ऍक्च्युअली काय, कशावरती वर्क करतो आपल्याला माहिती आहे ना. वर्किंग प्रिन्सिपल ऑफ द स्ट्रेन गेज इज व्हॉट? पिझो रेजिस्टिव्ह इफेक्ट. पिझो रेजिस्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय आहे, आपण काल पाहिलं होतं ना. मेन वर्किंग प्रिन्सिपल ऑफ द स्ट्रेन गेज इज व्हॉट? पिझो रेजिस्टिव्ह इफेक्ट. म्हणजे जेव्हा केव्हा एखाद्या रेजिस्टन्स वरती आपण स्ट्रेन अप्लाय करू, स्ट्रेस अप्लाय करू किंवा एक्सटर्नल फोर्स अप्लाय करू किंवा प्रेशर अप्लाय करू किंवा ऍक्सेलरेशन अप्लाय करू, तेव्हा त्या पर्टिक्युलर मटेरियलचा रेजिस्टन्स चेंज होतो. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, आपण ही जी स्ट्रेन गेज वाइंडिंग 1 आणि स्ट्रेन गेज वाइंडिंग 2 आहेत, या वाइंडिंग काय आहेत, तर या Wheatstone ब्रिज मध्ये जी की 4th आर्म आहे त्या वाइंडिंग आहेत ऍक्च्युअली, किंवा रेजिस्टन्स जो आहे या 4th आर्म मध्ये तो स्ट्रेन गेज वाइंडिंग 1 आणि स्ट्रेन गेज वाइंडिंग 2 यांच्या तो इक्वलंट असेल. आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण या स्ट्रेन गेज वरती फोर्स अप्लाय करतो, म्हणजे आपण इथं एखादा
प्रेशर किंवा फोर्स अप्लाय करू या डायफ्रागम वरती किंवा या डिस्क वरती, तेव्हा या फोर्स रॉडचा यूज करून हा जो फोर्स आहे तो ट्रान्समिट होईल या माउंटिंग रिंगला, आणि या माउंटिंग रिंगचा इफेक्ट कशावरती होईल, या स्ट्रेन गेज वाइंडिंगच्या रेजिस्टन्स वरती त्याचा इफेक्ट होईल. म्हणजे जेव्हा आपण स्ट्रेस अप्लाय करू, जेव्हा आपण स्ट्रेन अप्लाय करू, तेव्हा काय होताना दिसेल आपल्याला, या वाइंडिंगचा रेजिस्टन्स चेंज होताना दिसेल. मग हा रेजिस्टन्स जो चेंज होतो आहे तो आपल्या व्हीटस्टोन ब्रिजच्या फोर्थ आर्मच्या रेजिस्टन्स वरती त्याचा इफेक्ट आपल्याला दिसून येईल. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, ही जी फोर्थ ब्रांच आहे, या फोर्थ ब्रांचचा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स कोणाचा आहे, या स्ट्रेन गेज वाइंडिंगचा आहे, स्ट्रेन गेज वाइंडिंगचा आहे. मग आपल्याला माहिती आहे स्ट्रेन गेजच्या वाइंडिंगचा रेजिस्टन्स हा एक्सटर्नल फोर्समुळे किंवा स्ट्रेसमुळे चेंज होणार आहे. म्हणजेच आपल्या व्हीटस्टोन ब्रिजच्या फोर्थ आर्मचा रेजिस्टन्स हा चेंज होणार आहे. जेव्हा या फोर्थ आर्मचा रेजिस्टन्स चेंज होतो तेव्हा व्हीटस्टोन ब्रिज हा अनबॅलन्स होतो. मग अनबॅलन्स झाल्यानंतर आपल्याला या आउटपुट टर्मिनलच्या अक्रॉस काहीतरी व्होल्टेज दिसेल, आपल्याला काहीतरी व्होल्टेज आपल्याला ऑब्झर्व होईल. म्हणजेच आपण तिथं मल्टीमीटरचा यूज करून आपण त्याला ते व्होल्टेज मेजर करू शकतो. म्हणजेच काय म्हणायचं बघा, त्यांनी थर्ड पॉइंट मध्ये मेन्शन केलेलं आहे, this causes the bridge is unbalanced condition which will produces a output voltage proportional to input parameter. Proportional to input parameter. Proportional to input parameter means what? Input parameter, it is what? Stress, strain, force, displacement, pressure. These are the input parameters for the strain gauge. इनपुट पॅरामीटर काय आहेत स्ट्रेन गेज साठी? स्ट्रेस आहे, फोर्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे, हे काय आहेत? इनपुट पॅरामीटर आहेत. मग हे जसं व्हेरी होतील तसं हे आउटपुट व्होल्टेज हे चेंज होईल, आउटपुट व्होल्टेज हे चेंज होईल, आउटपुट व्होल्टेज हे चेंज होईल. आता स्ट्रेन गेज हा ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहे. स्ट्रेन गेज हा ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहे. आपण पॅसिव्ह रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहे हा. आता याच्यामुळे आपल्याला काय होईल बघा, की याचा जो रेजिस्टन्स व्हॅल्यू आहे ही टोटली कशावरती डिपेंड असेल, या स्ट्रेस स्ट्रेन वरती. इनपुट पॅरामीटर जे आहेत ते काय आहेत? स्ट्रेस, स्ट्रेन, फोर्स, प्रेशर, डिस्प्लेसमेंट यांच्या मॅग्निट्यूड वरती हा रेजिस्टन्स चेंज होईल. आणि या चेंज इन रेजिस्टन्सला प्रोपोर्शनल असेल काय आपला व्ही आउटपुट. काय असेल? व्ही आउटपुट हे आपला कशावरती डिपेंड असेल, या स्ट्रेन गेजच्या रेजिस्टन्स वरती किंवा स्ट्रेन गेजच्या वाइंडिंगच्या रेजिस्टन्स वरती तो व्होल्टेज डिपेंड असेल. म्हणजे मी काय म्हणतो आहे इनडायरेक्टली, आउटपुट व्होल्टेज ऑफ द व्हीटस्टोन ब्रिज इट विल बी डिपेंड्स अपॉन the input parameters. Input parameters in case of Wheatstone bridge are stress, strain, pressure, force, displacement. Be remember that based on the value of force exerted on the strain gauge, the resistance value going to change. Resistance value going to change. It will be increases or it will be decreases. It will be increases or decreases. Okay. इथे त्यांनी दिलेलं आहे बघा, whenever the tension or compression will applied on the strain gauge, it will produces or it will changes the resistance. Resistance will be increases or decreases. Resistance will increases or decreases. तुम्हाला समजलं असेल स्ट्रेन गेज, बॉन्डेड मेटल स्ट्रेन गेज. ओके, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय असतं, बेसिक फंडा लक्षात ठेवायचं आपल्याला. स्ट्रेन गेज हा पिझो रेजिस्टिव्ह इफेक्ट वरती वर्क करतो. पिझो रेजिस्टिव्ह इफेक्ट काय आहे? जेव्हा आपण एखाद्या रेजिस्टन्स मटेरियल वरती प्रेशर, फोर्स, डिस्प्लेसमेंट, स्ट्रेन अप्लाय करतो तेव्हा त्याचा लेंथ आणि डायमीटर मध्ये चेंज होतो. लेंथ आणि डायमीटर एखाद्या जर कंडक्टिंग मटेरियलचे चेंज झाले तर आपल्याला माहिती आहे त्याचा रेजिस्टन्स चेंज होतो. आणि जो काही रेजिस्टन्स चेंज होतो त्या रेजिस्टन्सच्या इक्वलंट या व्हीटस्टोन ब्रिजचं आउटपुट व्होल्टेज चेंज होतं. आणि हे आउटपुट व्होल्टेज आपण विथ द हेल्प ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, विथ द हेल्प ऑफ इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट, विथ द हेल्प ऑफ रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट आपण काय करतो, जे काही चेंज झालेला आहे रेजिस्टन्स मध्ये तो इन टर्म्स ऑफ व्होल्टेज मेजर करतो. कारण आपल्याला माहिती आहे व्ही इज इक्वल टू काय असतं, आय इंटू आर. आय इंटू आर. रेजिस्टन्स चेंज झाला
रेजिस्टन्स चेंज झाला म्हणजे काय होतं, व्होल्टेज चेंज होतं. आपल्याला माहिती आहे V इज इक्वल टू IR, कारण रेजिस्टन्स चेंज होताना दिसेल तेव्हा त्याच्यावरती सेम आपल्याला व्होल्टेज वरती चेंज होताना दिसेल. म्हणजे जेव्हा या फोर्थ आर्म मधला रेजिस्टन्स चेंज होईल म्हणजे आयदर इन्क्रीज किंवा डिक्रीज होईल, तेव्हा हे आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज किंवा डिक्रीज होईल. म्हणजे आपण काय करतो आहे, चेंज इन रेजिस्टन्स इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ चेंज इन व्होल्टेज. म्हणजे आपण या आउटपुट टर्मिनलच्या अक्रॉस असणारा व्होल्टेज याच्या टर्म्स मध्ये आपण हा रेजिस्टन्स चेंज चेक करत आहोत. आणि हा रेजिस्टन्स कशाच्या इफेक्टमुळे चेंज होतो आहे, अप्लाइड स्ट्रेस, स्ट्रेन किंवा डिस्प्लेसमेंट किंवा फोर्स किंवा प्रेशर याच्या फॉर्म मध्ये तो चेंज होतो आहे. बेसिक लक्षात ठेवायचे आपल्याला पिझो रेजिस्टिव्ह इफेक्ट. ओके, सगळ्यांना समजला असेल. स्ट्रेन गेज हा पिझो रेजिस्टिव्ह इफेक्ट वरती वर्क करतो. पिझो रेजिस्टिव्ह इफेक्ट काय आहे, जेव्हा एखाद्या रेजिस्टन्स मटेरियल वरती किंवा रेजिस्टिव्ह मटेरियल वरती आपण प्रेशर, फोर्स, स्ट्रेन, स्ट्रेस, डिस्प्लेसमेंट अप्लाय करू, तेव्हा त्याचे फिजिकल डायमेन्शन म्हणजेच लेंथ आणि डायमीटर चेंज होतो. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला माहिती आहे R इज इक्वल टू रो एल बाय ए. ओके, या गोष्टी चेंज होतील म्हणजेच रेजिस्टन्स चेंज होईल. आणि हा चेंज इन रेजिस्टन्स आपण इक्वलंटली व्हिटस्टोन ब्रिजचा यूज करून मेजर करणार आहोत इन टर्म्स ऑफ आउटपुट व्होल्टेज. ओके, सगळ्यांना समजलं असेल. एनी डाऊट रिगार्डिंग स्ट्रेन गेज ट्रान्सड्यूसर? Okay, it is a passive transducer. Okay, it does not require external energy source to working of it. Okay, just we have to apply the input parameter like a stress, strain, force, displacement. Okay, then we will directly observe the change in output voltage of the Wheatstone bridge. Okay, change in output voltage of the Wheatstone bridge. Is it clear to all? Yes, समजते सगळ्यांना? स्ट्रेन गेज ट्रान्सड्यूसर काय आहे तर समजलंय. मेन लक्षात ठेवा, स्ट्रेन गेज वाइंडिंग्स यांचा जो काही रेजिस्टन्स आहे तो या इक्वलंट फोर्थ आर्म मध्ये आहे. म्हणजे ऍक्च्युली ही जी फोर्थ रेजिस्टन्स आहे तो ऍक्च्युली हा कशाचा रेजिस्टन्स आहे, स्ट्रेन गेज वाइंडिंग 1 आणि स्ट्रेन गेज वाइंडिंग 2. ओके, जेव्हा या डिस्क वरती या डायफ्राम वरती आपण प्रेशर अप्लाय किंवा फोर्स अप्लाय करू, तेव्हा या फोर्स रॉडच्या यूज करून हा फोर्स या स्ट्रेन गेज वाइंडिंगच्या रेजिस्टन्स वरती याला इफेक्ट करतो आणि मग रेजिस्टन्स चेंज होतो या स्ट्रेन गेज वाइंडिंगचा. आणि जो काही रेजिस्टन्स चेंज होतो तो आपण या फोर्थ आर्म मध्ये म्हणजे आपण इक्वलंटली शो करतो आणि त्याच्यामध्ये जो काही चेंज होईल तो आपण या आउटपुट व्होल्टेजच्या माध्यमातून मेजर करत असतो. हे आहे स्ट्रेन गेज ट्रान्सड्यूसर. लक्षात ठेवायचे आपल्याला, स्ट्रेन गेज ट्रान्सड्यूसर इट इज बेसिकली वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ piezoresistive effect. Piezoresistive effect is what? Whenever we apply the stress, strain, force, displacement or mechanical pressure on the any conducting material, more correct, electrical conducting material, at that time its resistance will going to change. That effect is known as piezoresistive effect. Based on that principle, our strain gauge transducer will going to work. Okay, be remember that this is about the strain gauge transducer. Now we will study the another type of transducer, that is what, load cell. Okay, load cell. It is once again passive resistive transducer. Means what? It does not require external energy source for its operation, for its working. Okay, so load cell, it is passive resistive transducer. Okay, load cell is application of bonded metal wire strain gauge. Okay, bonded metal wire strain gauge. It is application of bonded metal wire strain gauge. Be remember that point of examination view. It is a very important statement because load cell is an application of bonded metal wire strain gauge. Okay, be remember that load cell is an application of bonded metal wire strain gauge. Okay, मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा स्ट्रेन गेज आपण कशासाठी यूज करणार आहोत. तर सिंपल आहे, जे इनपुट पॅरामीटर्स आहेत, फोर्स, स्ट्रेस, स्ट्रेन, प्रेशर, डिस्प्लेसमेंट, या गोष्टी आपल्याला मेजरमेंटसाठी आपण स्ट्रेन गेजला यूज करतो.
मग तुम्हाला माहिती आहे प्रेशर काय असतं, फोर्स काय असतं, स्ट्रेस काय असतं, स्ट्रेन काय असतो, डिस्प्लेसमेंट काय असतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. या सगळ्या गोष्टी फिजिकल टर्म्स आहेत किंवा फिजिकल क्वांटिटीज आहेत. तर त्या फिजिकल क्वांटिटी मेजरमेंटसाठी आपल्याला स्ट्रेन गेज आपण यूज करू शकतो. ठीक आहे. नाव लोड सेल. लोड सेल इट इज वन ऑफ द strain gauge. Okay, one of the type of strain gauge because it is an application of bonded metal wire strain gauge. Bonded metal wire strain gauge. Okay, so load cell is used to weight extremely heavy loads. Extremely heavy loads. तुम्हाला माहित असेल वे ब्रिज असतो बघा हायवेच्या शेजारी वगैरे. वे ब्रिज म्हणजे त्याला आपण वजन काटा असं म्हणतो किंवा धरम काटा वगैरे असं लिहिलेलं असतं बघा रोडच्या शेजारी, गॅरेजच्या शेजारी. तर त्या ठिकाणी आपण हेवी लोड मेजर करतो किंवा हेवी वेट मेजर करतो. तुम्हाला माहिती ना, जे ओव्हरलोड म्हणजे लोडिंगच्या ट्रक वगैरे आहेत त्यांचं वेट मेजर करायचं आपल्याला. ते इन टर्म्स ऑफ टन असू शकतं किंवा इन टर्म्स ऑफ क्विंटल असू शकतं. तर याचं मेजरमेंट काय आपण असं काय म्हणतो त्याला पॅन बॅलन्स वगैरे घेऊन मेजर करू शकतोय का आपण? नाही. आपण ते इलेक्ट्रॉनिक्स वेट मेजरमेंटचा यूज करून आपण मेजर करू शकतो का? नाही. तर हे आपण ट्रान्सड्युसरचा यूज करून मेजर करू शकतो. तर याचं ऍप्लिकेशन कुठं आहे? त्या वजन काट्यावरती याचं ऍप्लिकेशन आहे या लोड सेलचं. या लोड सेल हा एक्स्ट्रीमली हेवी लोड्स, एक्स्ट्रीमली हेवी वेट मेजर करण्यासाठी आपण यूज करत असतो. ठीक आहे. तर याची कन्स्ट्रक्शनल डायग्राम आहे. ठीक आहे. फक्त याचं ऍप्लिकेशन लक्षात ठेवा. तुम्हाला वर्किंग प्रिन्सिपल हे सेम आहे स्ट्रेन गेज सारखं. ठीक आहे. आणि हा कशासाठी यूज होतो लोड सेल ते लक्षात ठेवा. आणि हा पॅसिव्ह रेजिस्टिव्ह ट्रान्सड्युसर आहे की ऍक्टिव्ह रेजिस्टिव्ह ट्रान्सड्युसर आहे ते एक लक्षात ठेवा आणि याचं ऍप्लिकेशन एक लक्षात ठेवा. बस आपल्याला हे इनफ आहे. ठीक आहे. आता इथं बघा तुम्हाला माहिती आहे जस्ट आपण जो आपला लोडेड ट्रक आहे तो त्या जे तिथं नेऊन आपण उभा करतो जस्ट आणि त्याचं वजन हे आपण कॉम्प्युटराइज्ड किंवा आपण आपल्या रेकॉर्डिंग किंवा इंडिकेटिंग डिव्हाइस वरती त्याचं वजन पाहू शकतो. ठीक आहे. कन्स्ट्रक्शनल ओव्हरव्ह्यू आहे. बेसिकली लोड सेल इट इज कंपोज्ड ऑफ strain gauge only. Okay, it is composed of strain gauge only. Okay, so see over here at the top of this load cell there is a exertion of pressure or the force. Okay, weight it is actually a force, okay, which is acting downward direction always. It is acting always in downward direction. Okay, it is a pressure or it is a weight, it is a force. Okay, it is acting in downward direction. Okay, because we know that weight is equal to what? mgh. Okay, mgh. M it is nothing but what? Mass. G to what? Gravitational constant. H it is the height of any substance or the material from the earth surface. Okay. Now another type of transducer, that is what? The thermocouple. Okay, thermocouple. Thermocouple it is active temperature transducer. Active in the sense it requires external energy source for its operation. Okay, for its operation. Thermocouple is an active temperature transducer. Active temperature transducer. As we know that active means what? It requires external energy source for its application, for its operation. Okay, wherever we want to use the thermocouple in order to measure the temperature, we require external energy source to operate the thermocouple. Since it is an active temperature transducer. Okay, so we will see that the working principles of the thermocouples. Okay, basically thermocouples it is works on the following three principles. Okay, Seebeck effect, Peltier effect, and Thomson's effect. Okay, Seebeck effect, Peltier effect, and Thomson's effect. आता तुम्हाला MCQ मध्ये असा क्वेश्चन विचारला जाईल. Thermocouple it is works on the principle of Seebeck effect, Peltier effect, Thomson's effect, all of the above. Okay, ठीक आहे, लक्षात ठेवा. किंवा या तिन्हीपैकी एक कोणताही इफेक्ट देतील आणि तुम्हाला विचारलं जाईल की thermocouple it will works on. Okay, Seebeck effect, Peltier effect, and Thomson's effect. These are the three basic principles to operate the thermocouples. Okay, so we will see that one by one what is meant by Seebeck effect, like a piezoresistive effect. Okay, Seebeck effect means what, Peltier effect means what, we will see. Thomson effect also we will see. Okay, now Seebeck effect means what? The statement for the Seebeck effect is what?
whenever the two different or unlike metals are joined together at the two junction, and electromotive force is generated at the two junction, the amount of EMF generated is different for different combination of metals. ओके, आता सीवेक इफेक्ट काय आहे? सिंपल याचं स्टेटमेंट आहे. जेव्हा आपल्याकडे दोन मेटॅलिक कंडक्टर्स आहेत, सपोज आपल्याकडे कॉपर आणि ॲल्युमिनियम आहे, किंवा आपल्याकडे कॉपर आणि गोल्ड आहे, हे कसे मेटल्स आहेत, हे या मेटल्सला आपण जॉईन केलं आणि त्यांचे दोन जंक्शन फॉर्म केले. म्हणजे सपोज माझ्याकडे ही कॉपर वायर आहे आणि दुसरी ही ॲल्युमिनियम वायर आहे. मी रफ ड्रॉ करतोय, त्याच्याकडे लक्षात ठेवा. वरचा जो पार्ट आहे तो कॉपर वायर आहे आणि खालचा जो पार्ट आहे तो ॲल्युमिनियम वायर आहे. ओके, आता हे दोन मेटल्स आहेत. या दोन मेटल आपण एकमेकांना जॉईंट केले आणि त्यांचं जंक्शन फॉर्म केलं. जंक्शन फॉर्म म्हणजे एकमेकांना ते सोल्डर केले, किंवा आपण त्याला काय म्हणतो, वेल्ड केले. ठीक आहे, तर आपण दोन जंक्शन फॉर्म केले. ठीक आहे, मग हे दोन डिफरंट मेटल असल्यामुळं इथं काय होतं, यांच्या जंक्शनला, म्हणजे सपोज मी आता याला ए नाव देतोय, फर्स्ट जंक्शन आहे, आणि याला नाव दुसरं बी देतो, तर हे बी जंक्शन आहे. तर काय होताना दिसतं आहे सीवेक यांना, जेव्हा मी टू डिफरंट मेटल्स जॉईंट करतो एकमेकांना, तेव्हा त्यांच्या जंक्शन पॉइंट मध्ये जर मी डीसी व्होल्टमीटर लावला, तर सीवेक यांना असं आढळून आलं की आपला जो डीसी व्होल्टमीटर आहे त्याचा पॉइंटर काहीतरी डिफ्लेक्शन करतो आहे. म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये काहीतरी इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार होताना दिसत आहे या दोन जंक्शन मध्ये. म्हणजे पॉइंट ए अँड पॉइंट बी, if we apply we will connect the DC voltmeter across these 2 points A and B, then it will be found that our DC voltmeter shows some deflection. So deflection, it will be equivalent to the amount of EMF generated at the A and B terminal. Okay, so this generation of EMF at point A and B, whenever the two different metallic conductors join to form a two junction, this is known as Seebeck effect. Now, this generated EMF, it is different for different combination of metals. आपल्याला माहिती आहे, कॉपर आहे, ॲल्युमिनियम आहे, आयरन आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे. These are the व्हेरियस मेटल्स. ओके, आपल्याला हे म्हणजे ओळखीचे मेटल्स आहेत, कॉपर, ॲल्युमिनियम, आयरन, अरोमा म्हणजे गोल्ड, सिल्वर, एजी आपण त्याला अर्जेंटम असं म्हणतो. ठीक आहे, हे आपले ओळखीचे मेटल आहेत. जर या कोणत्याही मेटल्स, म्हणजे दोन मेटल घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्यांचे जंक्शन फॉर्म करायचे, आणि जंक्शन ए आणि बी त्याला नाव द्या, किंवा तुमच्या कन्व्हिनियंटनुसार तुम्ही त्याला काही नाव देऊ शकता. जेव्हा हे दोन जंक्शन मी एखाद्या व्होल्टमीटरचा यूज करून कनेक्ट करू, तेव्हा माझा व्होल्टमीटर हा डिफ्लेक्शन दाखवतोय. म्हणजेच काय करतोय, त्याचा पॉइंटर असा हलताना दिसतो आहे. तर जे काही डिफ्लेक्शन होत आहे, तर ते डिफ्लेक्शन हे ईएमएफ जनरेशन वरती डिपेंड आहे. मग हे जनरेटेड ईएमएफ हे वेगवेगळ्या मटेरियलच्या कॉम्बिनेशन साठी वेगवेगळा असेल. म्हणजे तुम्ही जेव्हा कॉपर आणि ॲल्युमिनियम घ्याल, तेव्हा जनरेटेड ईएमएफ सपोज V1 आहे. जेव्हा तुम्ही ॲल्युमिनियम आणि आयरन घ्याल, तेव्हा जनरेटेड ईएमएफ V2 आहे. जेव्हा तुम्ही आयरन आणि AU म्हणजे गोल्ड घ्याल, तेव्हा जनरेटेड व्होल्टेज हे वेगळा असेल. म्हणजे त्यांना काय म्हणायचं, जेव्हा आपण टू डिफरंट मटेरियल घेऊ, तेव्हा आपण डिफरंट मेटल्स घेऊ, तेव्हा त्यांचं जनरेटेड ईएमएफ हे वेगवेगळं असेल. त्याला आपण सीबेक इफेक्ट असं म्हणणार आहोत. कॉपर ॲल्युमिनियम केसमध्ये V1, ॲल्युमिनियम आयरन याच्या केसमध्ये V2, आणि आयरन अरोमा म्हणजेच गोल्ड यांच्या केसमध्ये V3 आहे. म्हणजे जेव्हा आपण वेगवेगळे दोन मेटल्स कंबाईन करू, तेव्हा त्यांच्यामध्ये जनरेट होणारा ईएमएफ हे वेगवेगळं असेल. द अमाऊंट ऑफ ईएमएफ जनरेटेड इज डिफरंट फॉर डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ द मेटल्स. ओके, त्याला आपण सीबेक इफेक्ट म्हणणार आहोत. सिमिलरली टू दॅट ऑफ द सीबेक इफेक्ट, देर इज अ पेल्टायर इफेक्ट.
Okay, when two dissimilar metals are joined together to form a junction, EMF is generated within the circuit due to the different temperature of the two junction of the circuit. आता बघा पेल्टायर इफेक्ट. पेल्टायर इफेक्ट काय सांगतो? सेम जसा सीबेक इफेक्ट सांगतो. आपल्याला काय करायचे, दोन मेटॅलिक कंडक्टर्स घ्यायचे किंवा दोन मेटल्स घ्यायचे. फॉर एक्झाम्पल कॉपर ॲल्युमिनियम घेऊया आपण, सगळ्यांना माहित असणार आहे. कॉपर ॲल्युमिनियम जर आपण एकमेकांना कनेक्ट केले त्यांच्या वायर आणि दोन जंक्शन फॉर्म केले, जसं आपण इथं जंक्शन फॉर्म केलेले आहेत बघा वरच्या केसमध्ये, ठीक आहे. तर कॉपर आणि ॲल्युमिनियम हे आपण एकमेकांना कनेक्ट करतो आहोत, म्हणजे त्यांचं जंक्शन फॉर्म करतो आहोत. फर्स्ट जंक्शन ए आणि दुसरं जंक्शन असेल बी. ओके, कॉपर ॲल्युमिनियम. तर पेल्टायर इफेक्ट काय म्हणतो बघा, जेव्हा आपण हे दोन जंक्शन म्हणजे ए आणि बी जंक्शन आपण डिफरंट टेम्परेचरला मेंटेन करू, म्हणजे सपोज ए या जंक्शनचं टेम्परेचर आहे सपोज T1 आणि बी या जंक्शनचं टेम्परेचर आहे T2. म्हणजे समटाइम्स वी कॅन से दॅट T1 इज ग्रेटर दॅन T2 और T2 इज ग्रेटर दॅन T1. ओके, अशा काही कंडिशन असू शकतात, म्हणजे T1 आणि T2 हे दोन टेम्परेचर आहेत कुणाचे, जंक्शन ए आणि जंक्शन बी चे. ओके, तर पेल्टायर काय म्हणतात की जेव्हा आपण या दोन जंक्शन मध्ये टेम्परेचर डिफरन्स मेंटेन करू तेव्हा काय होतं, त्या जंक्शनच्या अक्रॉस EMF तयार होतं, तेव्हा त्या जंक्शनच्या अक्रॉस टेम्परेचर इंड्यूस होतं, EMF जनरेटेड होतं. म्हणजे ए आणि बी च्या अक्रॉस EMF जनरेट होतं. जेव्हा आपण हे ए आणि बी जंक्शन वेगवेगळ्या टेम्परेचरला मेंटेन करू तेव्हा. लक्षात आलं असेल तुम्हाला पेल्टायर इफेक्ट काय म्हणतो, जेव्हा आपण दोन वेगवेगळे मेटॅलिक कंडक्टर्स एकमेकांना कनेक्ट करू आणि दोन जंक्शन फॉर्म करू, जंक्शन ए आणि बी, आणि आपण हे दोन जंक्शन ए आणि बी वेगवेगळ्या टेम्परेचरला मेंटेन करू, म्हणजे सपोज ए जंक्शन T1 ला मेंटेन केलाय आणि बी जंक्शन T2 ला मेंटेन केलाय. सपोज T1 इज इक्वल टू 25 डिग्री सेंटीग्रेड आहे आणि T2 इज इक्वल टू 30 डिग्री सेंटीग्रेड आहे, किंवा T1 इज इक्वल टू 30, T2 इज इक्वल टू 25, काही असू शकतं. या दोघांमध्ये टेम्परेचर डिफरन्स असला पाहिजे जंक्शन ए आणि जंक्शन बी मध्ये. तर तेव्हा काय होईल तो म्हणतोय, तेव्हा EMF इंड्यूस होईल म्हणतोय तो. कशामध्ये, या ए आणि बी जंक्शन मध्ये. तर ही जनरेटेड EMF आपण कसं मेजर करू शकतो, वन्स अगेन बाय युजिंग द व्होल्टमीटर. व्होल्टमीटरचा यूज करून आपण हे जंक्शन ए आणि बी मधलं व्होल्टेज मेजर करू शकतो, EMF मेजर करू शकतो. आणि हे EMF किंवा व्होल्टेज कधी प्रोड्यूस होत आहे, जेव्हा आपण जंक्शन A आणि जंक्शन B, whenever it will be operated at two different temperature, in that case we can say that there will be generation of EMF. I hope it is clear to all, Peltier effect and Seebeck effect. Is it clear to all? Peltier effect and Seebeck effect, it is clear to all? Yes, is it clear? Peltier effect is clear? Yes. Peltier effect समजलाय का? आणि Seebeck effect पण समजलाय का? Yes. Is it clear? Thomson's effect. Now, what is meant by Thomson's effect? When two unlike metals are joined together to forming a two junction, the potential exists within the circuit due to temperature gradient along the entire length of the conductors within the circuit. He tinile effect, Seebeck effect, Peltier effect, and Thomson's effect, they are nearly equal. Okay, nearly equal. आपण Seebeck effect मध्ये काय करतो आहे, ओनली जंक्शन फॉर्म करतो आहे आणि त्यांच्या अक्रॉस व्होल्टमीटर कनेक्ट करतो आहे, तेव्हा आपल्याला सुद्धा EMF जनरेट होताना दिसेल. आणि पेल्टायर इफेक्ट काय म्हणतो, जेव्हा हे टू जंक्शन्स आपण वेगवेगळ्या टेम्परेचरला मेंटेन करू, whenever a two junctions maintained at two different temperature points,
In that case, EMF is generated. EMF is generated असं पेल्टायर म्हणतो. ठीक आहे. आणि थॉम्सन्स इफेक्ट मध्ये when two unlike metals are joined together to form a two junction, the potential exists within the circuit due to temperature gradient. आता टेम्परेचर ग्रेडियंट याचं मीनिंग काय आहे, तर हा जो काही कंडक्टर्स आहेत कॉपर किंवा अल्युमिनियमचे बनलेले, तर हे काही इक्वली हिट होणार नाहीयेत. सपोज आपण इथं जर त्याला टेम्परेचर द्यायला सुरुवात केलं, म्हणजे इथं जर आपण हा जंक्शन हिट करायला सुरुवात केलं, तर हीट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होणार नाही या कंडक्टर मध्ये किंवा या कॉपर मध्ये. तर काय होईल, टेम्परेचर हे या पॉइंटला जास्त असेल, म्हणजे जंक्शन ए हा हॉट असेल विथ कम्पेअर टू जंक्शन बी. म्हणजे जसं जसं आपण जंक्शन ए कडून बी कडे जाऊ तसं तसं काय होईल, टेम्परेचर ह्या कंडक्टरचं वेगवेगळं असेल. म्हणजेच टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय असतं, इट इज द चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू लेंथ. टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय असतो, जेव्हा आपण सपोज हा मेटल वायर आहे, याला आपण इथं हिट करतो आहे, या पॉइंटला आपण हिट करतो आहे ए पॉइंटला. तर जसं जसं आपण या ए पॉइंट कडून बी पॉइंट कडे जाऊ तेव्हा तसं तसं काय होईल, टेम्परेचर हे कमी होताना आपल्याला दिसेल. आणि जसं जसं आपण या बी पॉइंट कडून ए पॉइंट कडे जाऊ तसं तसं आपल्याला टेम्परेचर हे इन्क्रीज होताना दिसेल. म्हणजेच मला काय म्हणायचं आहे की थॉम्सन्स इफेक्ट काय म्हणतो, जेव्हा आपण दोन जंक्शन फॉर्म करू आणि एक जंक्शन पर्टिक्युलर टेम्परेचर T1 ला ऑपरेट करू आणि दुसरा जंक्शन T2 ला ऑपरेट करू, तेव्हा असं आढळून येईल की टेम्परेचर ग्रेडियंट दिसून येईल. टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय, जसं जसं या पर्टिक्युलर हिटिंग पॉइंट पासून आपण दूर जाऊ तसं तसं काय होईल, टेम्परेचर कमी होईल. आणि जसं जसं आपण या हिटिंग पॉइंट कडे जाऊ, म्हणजे बी कडून ए कडे जाऊ तसं तसं काय होईल, टेम्परेचर हे आपल्याला इन्क्रीज होताना दिसेल. टेम्परेचर इन्क्रीज डिक्रीज होतं विथ रिस्पेक्ट टू लेंथ, विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स फ्रॉम ए पॉइंट. इट इज नथिंग बट व्हाट, टेम्परेचर ग्रेडियंट. And along the entire length of the conductors within that circuit, within the circuit. म्हणजे आता हे टोटल सर्किट आहे बघा, आपण काय केलेलं आहे, कॉपर आणि अल्युमिनियम हे दोन कंडक्टर्स एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत. ए आणि बी जंक्शन फॉर्म केलेलं आहे. ए जंक्शनला आपण हिटिंग करतोय, म्हणजे तिथं आपण काय करतोय, मेणबत्ती वगैरे ठेवतोय किंवा काहीतरी हिटिंग मीडिया ठेवतो आहे, जेणेकरून ए जंक्शन हे हॉट होताना दिसत आहे आपल्याला, किंवा त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होताना दिसत आहे. ठीक आहे. जसं जसं आपण या ए पॉइंट पासून बी पॉइंट कडे जाऊ तसं तसं आपल्याला टेम्परेचर ही कमी होताना दिसेल. जसं जसं आपण बी कडून ए कडे जाऊ तसं तसं टेम्परेचर आपल्याला इन्क्रीज होताना दिसेल. तुम्ही 11th 12th किंवा 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड मध्ये हा एक्सपेरिमेंट पाहिला असेल. एक आयरन रॉड आहे किंवा कॉपर रॉड आहे, तर त्याला काय करायचं, विथ द हेल्प ऑफ ग्लू आपण काय करतो आहोत, काहीतरी त्याला चिकटवायचं, आणि जसं जसं तो हिट होत येईल तसं तसं काय होईल, हळूहळू टेम्परेचर हे ग्रॅज्युअली इन्क्रीज होत राहील. म्हणजे ए कडून बी कडे ग्रॅज्युअली इन्क्रीज होत राहील, ए कडून बी कडे ग्रॅज्युअली इन्क्रीज होणं टेम्परेचरला विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, त्याला आपण काय म्हणत असतो, टेम्परेचर ग्रॅडियंट. आता या टेम्परेचर ग्रॅडियंटचा इफेक्ट काय होतो, तर या टेम्परेचर ग्रॅडियंट मुळे ईएमएफ तयार होतं. म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स प्रोड्यूस होतो अकॉर्डिंग टू पेल्टायर इफेक्ट. I hope this Thomson's effect, Peltier effect and Seebeck effect are clear to all. Okay, is it clear? Yes, is it clear? Peltier effect, Seebeck effect and Thomson's effect. Is it clear to all? Have a look on this slide. Meanwhile, I will note down your attendance. Okay, and let me ask any doubt regarding these three effects. Okay. Just I will call the only absent numbers. Okay, roll number 4, roll number 2, roll number 4, roll number 11, roll number 11, 15, 16, 18, 19, 25. Okay. 28, 29, 31,
38, 43, 43, 47, 47, 47, 50, 50, 50, okay, 56, 56, 59, 59, 67, 67, 69, 70, 72, 73. These are the absent numbers. Okay. Roll number 2, roll number 4, 11, 15, 16, 18, 19, 25, 28, 29, 31, 38, 43, 47, 50, 55, 56, 59, 67, 69, 70, 72, 73. These are the absent numbers. Okay. So please let me know any doubt regarding this thermocouple working principle, which is basically operate on the principle of Seebeck effect, Peltier effect, Thomson's effect. Any doubt regarding these three effects? Let me know now. Yes, any doubt is there? काही कुणाला विचारायचंय? Yes. Is it clear to all or not? Please let me know any doubt regarding these three effects. Yes? Any doubt? So please respond me. What does it mean? You are not responding means what? Yes? What is the Peltier effect? Yes, tell me. Yes? Any doubt regarding Seebeck effect, Peltier effect, Thomson's effect? Yes? In Seebeck effect, just we are making the junction by connecting the two metals. Okay. And if we with the help of voltmeter, if we measure the voltage or EMF, okay, in case of Seebeck effect, in case of Peltier effect, we are forming it two junctions by combining the two metals. Okay. And out of the two junction, one junction is kept at temperature T1 and another junction at temperature T2. If it is T1 and T2 is different, in that case, there is a chances to form a EMF, chances to generate the EMF. Okay. जेव्हा आपण दोन जंक्शन मध्ये टेम्परेचर डिफरन्स मेंटेन करू तेव्हा आपल्याला EMF जनरेट होताना दिसेल असं पेल्टायर म्हणतो. आणि सीबेक काय म्हणतो, जेव्हा आपण टू डिफरंट मेटल्स जॉईन करू आणि जंक्शन फॉर्म करू तेव्हा EMF काहीतरी प्रोड्यूस होताना आपल्याला दिसेल, पण ते EMF जनरेटेड हे डिफरंट असेल इन केस ऑफ डिफरंट टाइप ऑफ मेटल कॉम्बिनेशन. ओके. जेव्हा आपण कॉपर अल्युमिनियम मध्ये चेक करू तेव्हा ते वेगळं असेल, अल्युमिनियम कॉपर मध्ये सॉरी अल्युमिनियम आयरन मध्ये चेक करू तेव्हा ते वेगळं असेल, आयरन गोल्ड मध्ये चेक करू तेव्हा ते वेगळं असेल, असं सीबेक म्हणतोय. आणि पेल्टायर काय म्हणतो, जेव्हा आपण T1 आणि T2 हे दोन टेम्परेचर आहेत, जंक्शन ए आणि जंक्शन बी चे, जर आपण टेम्परेचर T1 आणि T2 जर डिफरंट केले, म्हणजेच टेम्परेचर सपोज T1 इज इक्वल टू 30 डिग्री असेल, टेम्परेचर T2 इज इक्वल टू